भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तरुणांना, विशेषतः बेरोजगार तरुणांना, आर-टी-आय दाखल करणाऱ्या आर-टी-आय कार्यकर्त्यांना आणि सोशल मीडियावर असलेल्या तरुणांना झुरळ ही उपमा दिली आणि त्यामुळं देशभरातील तरुण हा नाराज झाला, खवळून उठला आणि याचं उपरोधिक उत्तर जे मिळालं, सटायर उत्तर जे मिळालं ते सोशल मीडियामधूनच मिळालं. ज्या तरुणांना आळशी म्हटलं गेलं, अशाच एका तरुणानं एक पक्ष स्थापन केला, तो सोशल मीडियावरती, आणि त्याचं नाव आता तुमच्यापर्यंत पोहोचलेलंच आहे. ते म्हणजे कॉकरोच जनता पार्टी. कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दिपके आता सर्वांनाच माहीत झाला आहे. त्याचं एक्स अकाउंट देखील बंद करण्यात आलं. या सगळ्या लोकप्रियतेनंतर जवळपास 4 ते 5 दिवसामध्ये कोट्यवधी फॉलोअर्स त्याला मिळाले आणि त्याचं अकाउंट हे बंद करण्यात आलं. मात्र इंस्टाग्रामवर 2.1 कोटीहून अधिक त्याचे फॉलोअर्स आहेत. मात्र हे सगळं करत असताना आता त्याने एक महत्त्वाची मागणी केलेली आहे आणि ती म्हणजे देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. आणि दुसरीकडे त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. या सगळ्यावरती आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी उन्मेष खंडे, आपण पाहताय माय महानगर लाईव्ह. हाउ आर यू कॉकरोचेस? यार मुझे सभी लोग बोल रहे हैं आप इंटरनेट पर धमाल मचा रहे हो, लेकिन मुझे लगता है अब कुछ असली काम करने का भी वक्त आ गया है, जिसके लिए हमने ये शुरू किया था। तो आज हम एक पिटिशन शुरू करने जा रहे हैं जहां पर हम एजुकेशन मिनिस्टर का रेजिग्नेशन मांगने जा रहे हैं। तो आप सभी लोग इसको ज्यादा से ज्यादा नंबर्स में साइन करिए और सपोर्ट कीजिए, क्योंकि अब वक्त आ गया है टू मेक दिस सिस्टम अकाउंटेबल। ये सिस्टम की गलती थी जिसकी वजह से 22 लाख से ज्यादा स्टूडेंट्स का फ्यूचर खराब हुआ है। ये सिस्टम की गलती थी जिसकी वजह से नीट के स्टूडेंट्स को सुसाइड करनी पड़ी है। तो हम चाहते हैं कि कुछ भी हो जाए, लेकिन धर्मेंद्र प्रधान को रिजाइन तो करना ही पड़ेगा। तो चलिए साथ में आवाज उठाते और एक प्रेशर बनाते हैं, जिससे उन सभी विद्यार्थियों को, उन सभी स्टूडेंट्स को न्याय मिलेगा जिनके साथ गलत हुआ है। नीट घोटाळ्यानंतर कॉकरोच जनता पार्टी या उपरोधिक सटायरली मोहिमेचे संस्थापक अभिजित दिपकेनं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी एक याचिका केलेली आहे. त्यांची जी ऑर्गनायझेशन आहे, जी सोशल मीडियावरती आहे आणि त्याची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटच्याच माध्यमातून त्यांनी देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटीमुळे आणि नीट या परीक्षेतील गोंधळामुळे जवळपास देशातील 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलंय, असा त्यांच्यावरती आरोप आहे. काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केली, असे आरोप अभिजित यांनी केलेले आहेत. या मोहिमेला आता तरुणांचा देखील मोठा पाठिंबा मिळतोय. सोशल मीडियात धुमाकूळ घातलेल्या कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना आता जीवे मारण्याची देखील धमकी मिळालेली आहे. व्हॉट्सअपवर जीवे मारण्याची धमकी त्यांना येत आहे. अभिजितने या संदेशाचा स्क्रीनशॉट देखील त्यांच्या वैयक्तिक ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. एका संदेशात त्यांना भारतीय जनता पक्षात सामील होण्यासाठी किंवा मृत्यूला सामोरं जाण्याची धमकी दिली आहे. यामध्ये अमेरिकेतही येऊन तुला मारू असं धमकावण्यात आलंय. दुसऱ्या एका संदेशात फोन नंबर मिळाल्यामुळं तुझा पत्ता शोधायला वेळ लागणार नाही असं देखील म्हटलंय. तर काही न्यूज मीडिया, न्यूज चॅनल्स हे दिपके यांच्या घरापर्यंत देखील पोहोचलेले आहेत. त्यांच्या आईवडिलांशी त्यांनी चर्चा देखील केलेली. त्यामुळं आता अभिजित दिपके हे कुठे राहतात, त्यांचे आईवडील कोण आहेत, हे सगळं माहीत झालं. जरीही अभिजित दिपके सध्या भारताबाहेर आहे, बोस्टनमध्ये असले तरी त्यांचे कुटुंबीय भारतात आहे आणि त्यामुळेच या धमकीच्या संदेशांना, या धमकीच्या फोनला महत्त्व प्राप्त झालंय. दरम्यान या धमक्या मिळण्याच्या 1 दिवस आधीच कॉकरोच जनता पार्टीचं अधिकृत एक्स खातं भारतात कायदेशीर मागणीनुसार बंद म्हणजेच विथहेल्ड करण्यात आलं होतं. हे खातं सुरू झाल्याच्या अवघ्या 5 दिवसातच बंद झालंय. कॉकरोच जनता पार्टीच्या इंस्टाग्राम अकाउंटनं 2 कोटी फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे, जो भारतीय जनता पार्टीच्या आणि काँग्रेसच्या अधिकृत हँडलपेक्षा जास्त आहे. सोशल मीडियात मिळत असलेल्या अभूतपूर्व यशानं कॉकरोच जनता पार्टीची टीमचा आत्मविश्वास दुणावलाय. मात्र त्यांचं एक्स खातं बंद करण्यात आले. त्यानंतर त्यांनी कॉकरोच इज बॅक या नावानं आणखी एक नवीन खातं सुरू केलं. त्याला सुद्धा काही तासातच हजारो फॉलोअर्स मिळालेले आहेत. मात्र हे फॉलोअर्स मिळत असतानाच त्यांच्या पक्षाला किंवा त्यांच्या ज्या सोशल मीडियाच्या मोहिमेला जे आहे ते मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना देखील दिसतोय. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांची तुलना
कॉक्रोच आणि परजीवी यांच्याशी केल्यामुळं काही तरुणांनी सोशल मीडियावरती उपरोधिक पक्षाची स्थापना केली. हा पक्ष स्वतःला आळशी आणि बेरोजगारांचा आवाज बनवतो. अवघ्या 5 दिवसात या पक्षानं इंस्टाग्रामवर 2.1 कोटीहून अधिक फॉलोअर्स मिळवले असून ही संख्या आता भारतीय जनता पक्षाच्या फॉलोअर्सपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. राजकीय आणि सामाजिक पाठिंबा देखील यांना मिळतोय. काँग्रेस नेते शशी थरूर, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, महुआ मोइत्रा, मनीष सिसोदिया यासारख्या नेत्यांनी आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत, संजय शिरसाट यांनी देखील या मोहिमेला, या उद्रेकाला एक सकारात्मक पाठिंबा दिलेला आहे. त्यासोबतच राजू शेट्टी यासारख्या नेत्यांनी देखील या सगळ्या मोहिमेला पाठिंबा दिलेला आहे. आणि अनुराग कश्यप, कोकणा सेन शर्मा यासारख्या सेलिब्रिटींनीही या चळवळीला, पक्षाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पाठिंबा दर्शवला आहे. शशी थरूर यांनी पक्षाचं खातं बंद करण्याला चुकीचा निर्णय असल्याचं म्हटलंय. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करून आता या पक्षानं एक मजबूत भूमिका घेण्याचं ठरवलेलं दिसतंय. नीट घोटाळ्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी याचिकेची मोहीम आता सुरू केली आहे. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींमुळे आणि नीट परीक्षेतील गोंधळामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलंय. काहींनी आत्महत्या देखील केली आहे, असे आरोप आता अभिजित करतायत. या मोहिमेला त्यांना तरुणांचा मोठा पाठिंबा देखील मिळताना दिसतोय. देशात काही घडलं तर पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील कोणालाही उत्तरदायी ठरवलं जात नाही, असं गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहतोय. पंतप्रधान मोदी हे देखील कधी त्यांच्या मंत्र्यांचा राजीनामा घेताना दिसलेले नाही. मात्र ही पहिली वेळ आहे की जेव्हा मोदींच्या मंत्रिमंडळातील धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची देशव्यापी मोहिमेने मागणी केली जात आहे. वाढलेल्या लोकप्रियतेमुळे पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके एकीकडे राजकीय भूमिका घेऊन आता अभिजित दिपके समोर येत आहेत. त्यांचे सोशल मीडियावरील अकाउंट्स बंद केले जात आहेत. दुसरीकडे त्यांना पाठिंबा देखील मिळतोय आणि त्यासोबतच त्यांना धमकी देखील येते. असं सगळं घडत असताना अभिजित दिपके यांचं कुटुंबीय देखील आता चिंतेत आहे. अभिजितच्या लोकप्रियतेबद्दल जे आम्ही ऐकतोय काही दिवसांपासून, तेव्हापासून आम्हाला झोप देखील लागत नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांना मुलाची चिंता लागून राहिलेली आहे आणि त्यामुळेच आता त्यांनी अभिजितला हे सगळं थांबवण्याची देखील विनंती केलेली आहे. मात्र सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी 15 मे रोजी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान देशातील बेरोजगार तरुणांना झुरळ म्हटलं होतं. 16 मे रोजी त्यांनी स्पष्टीकरण दिलं, मी तरुणांवर टीका केली नाही, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला जातोय. मात्र तोपर्यंत बाण सुटलेला होता. त्यानंतर जे काही झालं ते आता आपल्या समोर आहे. या सगळ्यांवरती तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अभिजित दिपके यांच्या मोहिमेला तुमचा पाठिंबा आहे की विरोध आहे ते देखील नक्कीच लिहा. या सगळ्या संबंधीच्या बातम्या तुम्हाला MyMahanagar.com वरती वाचता येतील. त्यासोबतच या संबंधीचे अधिक व्हिडिओ माय महानगर लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलवरती पाहता येतील. त्यासाठी जर यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.